जायचं हे तर डोक्यातच नव्हतं. जेव्हा तुम्ही सांगितलं ना म्हणून आम्ही ऐकायला गेलो. हा, पण तुमच्याकडून अशी पर्सनली मला जेव्हा तुमचा कॉल आला होता ना, मलाच कळत नव्हतं मी आता काय बोलून काय सांगू. आणि हे मी नव्हते बरोबर. मग परत आता हे पण टेन्शन मध्ये होते. मग आता ह्यांना सांगायचं कसं, म्हणून मी रेकॉर्ड म्हणलं करावं आणि ह्यांना ऐकवावं की पुढे काय करायचं. असू द्या असू द्या असू द्या, असं चालेल, झालं. नो प्रॉब्लेम, काय मी नाही, कशी असू द्या. धरून गेली की एवढे मोठे मॅडम मला फोन केला. आपण साधी माणसं आहोत, मोठं आणि छोटं कोण आहे ते, आम्ही पण शिक्षकच आहोत, असं काही नसतं रे बाबा. हॅलो. हा बोला ना. हा मॅडम, झालं माझं मुलाखत राऊंड मध्ये काम. वाव, थोडा भारी भारी. सुरुवातीला प्रॉब्लेम आला होता, पण जेव्हा तुम्हाला विचारलं माझी अडचण सांगितली आणि तुम्ही मला योग्य मार्ग दाखवला वाव, आणि ग्रेट तुमच्या ग्रेट. मार्गदर्शनामुळेच आज माझं जॉईनिंग झालं. असं काही नसतं मॅडम, मार्गदर्शनामुळे नाही, तुम्ही प्रयत्न केले. मी काही तुम्हाला फोनवरून मार्गदर्शन दिल्यामुळे काही काम होतं का? असं काही नसतं. पण आम्ही तर म्हणजे पूर्ण अशाच सोडून दिली होती, मी बाहेरच पडले होते, असं झालं होतं ना मॅडम. पण तुम्ही जे सांगितलं, जी प्रोसेस करायला सांगितली ती केली म्हणून झालं व्यवस्थित आणि आज झालं जॉईनिंग माझं. वाव, छान छान. ॲक्च्युली कसं असतं माहिती आहे का, आपल्याला बऱ्याच काही गोष्टी माहीत नसतात. कधी कधी आपल्याला वाटतं की आपल्याला संस्था फसवते का, कधी कधी वाटतं आपली इन्फॉर्मेशन पोचते का, अशा बऱ्याच गोष्टी असतात. कधी कधी वाटतं आपल्याकडून पैसे जास्त घेतात का, मग कधी कधी वाटतं की नाही ह्याच्याकडून नाही घेतले मग आपल्याकडून घेतात का, अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात. परंतु एक प्रॉपर वे, जर तुम्ही परफेक्ट आहात, तुमचं शिकवणं परफेक्ट आहे, तुमच्याकडे कॅलिबर आहे, नॉलेज आहे आणि व्यवस्थित रिक्रुटमेंट तुमची थ्रूआउट चॅनलनी जर व्यवस्थित होते, तर मॅडम प्रॉब्लेमच नाही आला पाहिजे ना. मग हे लोक आपल्याला काय काय मधले आदले असे बरेच असतात, किंवा कधी कधी संस्थाचालक असतात, कधी कधी बाकीचे पण लोक असतात, ते आपल्याला डिस्करेज करत असतात. आपण फक्त एक योग्य मार्ग निवडायचा, काही नाही होत मग. हो, आणि तुमचे सगळे व्हिडिओ बघत होते मी, त्यामुळेच तुमच्याशी मला असं बोलावंसं काही वाटलं, नाही. माझी अडचण सांगावीशी वाटली आणि खरंच म्हणजे तुम्ही जे मार्गदर्शन केलं त्यामुळेच आज माझी झाली बरं का निवड. कुठल्या इतकं क्लासला थँक्यू, झाली मॅडम? तुमचं मनापासून आभार. हो हो हो, अं, धन्यवाद धन्यवाद. असू द्या, तुम्हाला नोकरी मिळाली हक्काची, ते महत्वाचं आहे. अगदी होप सुटले होते. 13 तारखेचं शेवटचं तारीख होती नाही का, हा हा, हो म्हणजे हो 13 हा. तारखेला लॉक करायचं होतं, सगळ्यांची नावं द्यायची होती पोर्टलला, आणि तुम्ही मला वाटते मला 15ला की 16ला कॉल केला होता. हा, आणि आयुक्तालयामध्ये पण तिथल्या गोरे मॅडम त्यांनी भरपूर सहकार्य केलं बरं का. हा ना, शिंदे सर, ते भेटले का हा, तुम्हाला? शिंदे सर प्रत्यक्षात नाहीत भेटले, पण गोरे मॅडम थ्रू त्यांनी सगळे म्हणजे मदत केली आम्हाला. वाव, छान छान. तसे ॲक्च्युली हे अधिकारी आहेत बरं का, सपोर्टिव्ह. म्हणजे तुम्हाला सांगते, तुमच्या केस नंतर अशा माझ्याकडे 4 केसेस आल्या सेम, की बाबा त्यांचं वेळेमध्ये संस्थाचा काही इश्यू होता, त्यांचं व्यवस्थित रजिस्ट्रेशन झालं नाही, किंवा कोणाची नियुक्ती होती, म्हणजे तिथं जागा होती, म्हणजे त्या विषयाची जागा आहे, परंतु चुकीचे कास्ट तिथं, म्हणजे त्या कास्टला तिथं रिझर्वेशनच नव्हतं, परंतु तरी तो विषय होता. अशा बऱ्याच केसेस होत्या. परंतु काय काय सॉल्व्ह झाल्या, काय काय नाही झाल्या, काय काय लोकांना अजूनही पत्रव्यवहार चालू आहे. मेल थ्रू वगैरे जे मला म्हणजे मेसेज करतात त्यांना मी डेफिनेटली रिप्लाय करते नाही का, म्हणजे काही जेन्युइन विषय असतो तेव्हाच माणूस मेल लिहितो. अशा 2-3 केसेस आहेत, त्याच्यातली ही तुमची 3री केस आहे. अजून मला वाटतं 2 आहेत, अजून त्या सॉल्व्ह होणं बाकी आहे. असं त्याच्यात आपण प्रयत्न करायचे. शेवटी काय आता, एक हक्काची नोकरी किती महत्त्वाची असते, जे ज्याला मिळते ना त्यालाच समजतं. हो, मग काय तर मॅडम, असं झालं होतं की असा तोंडात आलेला घास कोणीतरी हिसकावून घेतल्यासारखं झालं आय हॅव होतं. सीन युअर मेसेजेस ॲक्च्युली, दॅट्स वाय आय कॉल्ड यू, बिकॉज कंटिन्युअसली इतके मेसेज, आणि यूट्यूबला पण कमेंटमध्ये मी सतत कंटिन्यू पाहत होते. सो म्हणजे मला, आणि मी माझ्या घरी पण सांगितलं की बापरे असं असं आहे, ह्यांचं कसं होणार, छोटं बाळ आहे घरी, म्हणजे असं एकतर एवढं सगळं आपण समाजाचं हे करून आता नुकतंच लग्न झालं आहे, आणि बाकी पण नाही का, बाकी असं सगळ्याच गोष्टी आपण घरी नाही सांगू शकत, माहेरी, अशा हो ना, सगळ्या हा. गोष्टीतून छान आहे. तुमचे मिस्टर पण आता खुश झाले असतील. हो. इतके टेन्शन मध्ये आम्ही 15 दिवस अक्षरशः आम्हाला झोपच येत नव्हती, अरे असंच बाप. टक्क हा ना, म्हणजे काय एवढं करायचं टेन्शन. आणि काय होईल आणि काय हा, होईल. कारण आता ह्यातून बाहेर पडलो की असं वाटायचं आता काहीच नाही, आता संपलं नाही, सगळं पण असं. तुम्हाला मार्क्स चांगले होते मॅडम, असं काही नव्हतं. 120 इज अ गुड. मार्क्स चांगले होते मॅडम, पण सोशल सायन्सला जागा इतक्या कमी, त्यामुळंच हा ना, त्यामुळे एवढं नंतर टेन्शन होप्स होतं. नव्हते का? नाही, पण मॅडम आता हा, सध्या येतील, कारण बऱ्याच आहेत. सोशल सायन्स आहे, प्रॉब्लेमच आहे, कारण बाकी बाकी बरेच सगळे सोशल सायन्सला एलिजिबल असतात ना, म्हणजे सेकंड हा. मेथड घेणारे बीएडचे पण असतात, म्हणून नाही इश्यू होतो. जाऊ द्या, मला पण खूप आनंद झाला तुमचा मेसेज बघितला तेव्हाच मला वाटलं यार भारी झालं, याचं काम झालं. मी डबल घरी सांगितलं. छान, असू द्या, उलटं हक्काची नोकरी मिळाली ते महत्त्वाचं आहे.
असंच सगळे एकत्र लढत राहू आणि बरेच असे इश्यू असतील पुढे आयुष्यामध्ये आणि येतील. तुम्ही पण बरं का मॅडम, जेव्हा मुलाखत राऊंड लागणार होतात तिथं 11 वाजले होते तरी तुम्ही तिथं होतात. मी वाटच बघत होते कधी लिस्ट लागते आणि तुमच्याच व्हिडिओची. आणि तुम्ही जसं लाईव्ह होता तसं मी पण तुम्हाला बघत होते. हा ना. तिथून म्हणजे सगळ्याच बाबतीत तुमचे व्हिडिओ बघून माहिती पण मिळत राहिली. पुढे सगळं झालं पण चांगलं. मॅडम येस येस, अजून मॅडम सेकंड फेज मध्ये असे तुमच्यासारखे आणि पुढच्या लोकांना पण असंच मार्गदर्शन करा, त्यांना पण अशीच मदत करा. नाही नाही, असं नक्की तर नक्की. असं वाटलं खरंच देवानीच पाठवलं माझ्यासाठी असा निरोप देऊन की तुम्ही तिथं जावा, भेटा. असं वाटलं तुला. असं काही नाही हो मॅडम. थँक्यू सो मच. तुमचे आशीर्वाद असेच पाठीशी राहू द्या, जेणेकरून बळ येतं आणि चांगलं वाटतं. म्हणजे नक्कीच, जेणेकरून नक्कीच कोणाचं ना मॅडम. कोणाचं जे अशक्य गोष्ट होती ना, तेव्हा म्हणजे तुम्हाला जेवढा आनंद होतो ना तेवढा मलाही होतो. नाही का, म्हणजे आपण ते करू आमच्यासाठी शकलो. तर पूर्ण आम्ही म्हणजे सगळं संपलं, झालंच आता असंच वाटलं होतं. पण बिकॉज जेव्हा तुम्हाला कॉल केला आणि तुम्ही जेव्हा सांगितलं पुढे काय करायला पाहिजे ते आम्ही केलं आणि काम पण झालं. येस येस येस, अभिनंदन.